स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये। हा जो ब्लॉग आहे तो भीम जयंतीचा आहे। भीम जयंतीचा ब्लॉग मी अपलोड केलाच नव्हता कारण की माझ्या मुलाचे पेपर होते, त्यानंतर माझाही हायकोर्टचा पेपर होता, आमच्या दोघांचा अभ्यास चालू होता, त्यानंतर माझ्या भाचीचं लग्न होतं। एवढ्या घाई गडबडीमध्ये हा ब्लॉग टाकायचा राहूनच गेला होता। या वर्षीची भीम जयंती आम्ही अगदी साध्या पद्धतीने साजरी केली कारण की माझ्या मुलाचा नीटचा अभ्यास चालू होता, CETचा अभ्यास चालू होता, त्यामुळे यावर्षी आम्ही जास्त खरेदी वगैरे केली नाही। भीम जयंतीच्या दिवशी सकाळी सकाळी मी झाडांचे फुलं तोडले पूजा करण्यासाठी, त्यानंतर पोर्चमधल्या ओट्यावर रांगोळी काढली। बाहेरच्या अंगणात यावर्षी मी रांगोळी काढली नाही कारण की सध्या आमच्या इथे रोडवर कामं चालू आहेत आणि सगळीकडे माती माती झालेली आहे, त्यामुळे मी इथेच एक रांगोळी काढली। रांगोळी वगैरे काढून झाल्यानंतर आम्ही घरामध्ये पूजा मांडली होती। तर बाबासाहेबांच्या फोटोला हार अर्पण केला, तथागतांना पुष्प वाहिले, त्यानंतर मेणबत्ती लावली, अगरबत्ती लावले आणि सुगंधी धूप लावून आम्ही दोघांनी मिळून वंदना घेतली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान बुद्ध यांना वंदन केले। 14 एप्रिलचा ब्लॉग उशिरा का होईना मी अपलोड करत आहे कारण की हे आपल्या आठवणी असतात आणि ह्या आठवणी जपल्याच पाहिजे, त्यामुळे मी प्रत्येक ब्लॉग उशिरा का होईना अपलोड करतच असते। ते आपल्या आठवणीतले क्षण असतात। घरामध्ये पूजा करून झाल्यानंतर आम्हाला बुद्धविहारामध्ये जायचं होतं, तर आता आम्ही इथे बुद्धविहारामध्ये आलेलो आहोत। बुद्धविहारामध्ये पण कार्यक्रम होता आणि तिथे गेल्यानंतर आम्ही सर्वात अगोदर बाबासाहेब आणि तथागतांना वंदन केले, पुष्पहार वाहिले। इथे बऱ्याच वेळचा कार्यक्रम चालू होता, आम्ही थोडंसं उशिरा चालू होतं कार्यक्रमाला आणि कार्यक्रम झाल्यानंतर इथे फोटो काढण्याचं काम चालू आहे। कार्यक्रमाला आज आमच्या प्रभागातील नगरसेविका आल्या होत्या, तर त्यांच्यासोबत आम्ही फोटो काढले। इथे पुरुष मंडळींचे पण फोटो सेशन चालू आहे। बराच उशीर झाला होता तरीसुद्धा आमच्या महिला मंडळांचं इथे गाणे म्हणण्याचं काम चालू आहे। बुद्धविहारामध्ये आल्यानंतर नेहमीच असे गाणे म्हणतात सर्व महिला आणि खूपच छान वाटतं असं। इथे बाबासाहेबांच्या फोटोला आम्ही पुष्प वाहत आहोत आणि पुष्प वाहताना आम्हाला फोटो काढायचे होते। त्यानंतर आम्ही थोडंसं बुद्धविहाराच्या परिसरामध्ये फिरलो। बरंच ऊन झालेलं होतं, त्यामुळे आम्ही काही जास्त वेळ फिरलो नाहीत, पण इथे आम्ही झाड लावलेलं आहे ना, ते झाड आम्हाला पाहायचं होतं, तर हे तुम्हाला झाड दाखवत आहे बघा मी। तर बघा बुद्धविहाराचा परिसर आमच्या इथे खूप छान आहे आणि आपण लावलेलं होतं हे आंब्याचं झाड, किती छान झालं। हां, आणि नाही हे अगोदरच होतं, आपण ते लावलेलं छोटं पावसाळ्यामध्ये, आणि आंबे बघा, आंबे किती छान आले। आंबे दाखव, किती छान आंबे आले। सर्व झाडांना आंबे आलेले, फक्त आम्ही लावलेलं झाड थोडं छोटे कारण की आम्ही याच पावसाळ्यामध्ये लावलं होतं आणि खूपच छान वाटतं। ऊन झालंय तरी पण आम्ही इथे फिरतो। हा परिसर खूप छान आहे, इथे आल्यानंतर खूपच छान प्रसन्न वाटतं आणि इथे आल्यानंतर आम्ही बराच वेळ थांबत असतो। सध्या ऊन झालेलं आहे तरीसुद्धा आम्ही झाडांमध्ये थोडं तरी फिरलो आणि जास्त व्हिडिओ काही आम्हाला काढता नाही आले इथे कारण की ऊन झालेलं आहे त्या, आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची पण तयारी करायची होती, त्यामुळे आता आम्ही घरी निघालेलो आहोत। तर हा भीम जयंतीचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये, तोपर्यंत बाय बाय।